पप्पा 1,00,000 फीस देऊ शकत नाहीत. आम्ही मार्क्स मिळवलेत शिक्षणासाठी. मग सरकारने असा निर्णय का घेतलाय? ते म्हणतात तुम्हाला 10% आरक्षण आहे. 10% आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला. कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही. मग आमचं पण नाही, जरी तुम्हाला ACBC द्यायचं नाही तर ठीक आहे, आमचं EWS का बंद केलंय? EWS सेंटरला चालू आहे, स्टेटला बंद आहे. का बंद आहे? EWS सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना. मग आता CET सेल जे आहे त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी. मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, 4 दिवस बाकी. आणखीन दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे, पण जर 4 दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा 2 वर्षाचा अभ्यास बुडतोय. मग मला 1 वर्ष गॅप घ्यावं लागेल, परत अभ्यास करावं लागेल, परत CET द्यावं लागेल. मग त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर ACBC साठी काहीतरी निर्णय घ्या. आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या, पण 2-3 महिन्याचा टाइम द्या. आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका.